आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस. कारण आजच्या दिवशी भारताने अन्यायाच्या अंधाऱ्या रस्त्यांवरून समानतेच्या प्रकाशात पाऊल ठेवलं. या प्रकाशाचा दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी भारताला संविधानाच्या रूपात मानवी मूल्यांचा पहिला खरा ग्रंथ दिला, जिथे नागरिक हा राष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. भारतीय संविधान आपल्याला अनुच्छेद 14, 19 आणि 21च्या माध्यमातून बोलण्याचं स्वातंत्र्य, समान वागणूक, शिक्षणाचा हक्क आणि न्याय देतं. भारतीय स्त्री आज ज्या आत्मविश्वासाने, ज्या ताकदीने जगते, त्यामागे एक ऐतिहासिक बदल आहे, हिंदू कोड बिल. यातून स्त्रियांना मालमत्ता हक्क, विवाहात समान अधिकार आणि स्वतःच्या आयुष्याचे अनेक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. आज भारतीय महिलांच्या प्रत्येक यशामागे बाबासाहेबांची लेखणी आहे. आणि याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकलेला विश्वकप. आज भारतीय युवती जागतिक मंचावर उभी राहून म्हणते की आम्ही पण कमी नाही. हे शक्य झालं ते संविधानाच्या समान संधीच्या तत्वामुळे. शतकानुशतके मनुस्मृतीने आपल्यांमध्ये भेद केला, उच्च नीच, शुद्ध अशुद्ध, स्त्री पुरुष, पण संविधानाने जाहीर केलं की सर्व समान आहेत. कोणताही मनुष्य दुसऱ्यापेक्षा मोठा नाही. आज संविधान दिनी आपण पुस्तकाला नाही तर त्या विचारांना प्रणाम करतो, ज्यांनी भारताला भीतीमुक्त, भेदमुक्त आणि भव्यतम लोकशाही बनवलं. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.